आणि यानंतर आपण मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जाणार आहोत। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज एक भव्य दिव्य सोहळा पार पडतोय। आयसीसी, बीसीसी आणि एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि हिटमॅन रोहित शर्मा आणि माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या गौरवार्थ स्टँडचं नामकरण करण्यात येत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर आलेले आहेत। तसंच एमसीएचे दिवंगत माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने देखील एमसी ऑफिस लाउंजचं उद्घाटन होत आहे आणि त्याच निमित्ताने हे एक वेगळं चित्र सध्या राज्याला बघायला मिळतंय। या 3 स्टँडचं आणि एमसी ऑफिस लाउंजचं नाव देण्यासाठी आमच्या सगळ्या क्लब सेक्रेटरींचं खास करून अभिनंदन केलं पाहिजे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, खरं तर एरवी वानखेडे म्हटलं की वेगवेगळ्या मॅचेस पाहायला मिळतात, परंतु आज एक आगळा वेगळा सोहळा पाहायला मिळतोय आणि मंचावर देखील एक वेगवेगळी व्यक्तिमत्व पाहायला मिळतात। काय सांगशील आजच्या या सोहळ्याबद्दल? नक्कीच वानखेडे स्टेडियम मध्ये आज हा भव्य दिव्य असा सोहळा आपल्याला पार पडताना पाहायला मिळतो आहे। एकूणच स्टँडचे नामकरण आपल्याला होताना दिसत आहे। एकीकडे राजकारणी आणि क्रिकेटपटू असे दोन्हीचं समीकरण आपल्याला अनेक वर्षांपासून पाहायला मिळतं आणि या स्टँड्सला देखील तशाच प्रकारे सध्याला आपल्याला नामकरण देखील होताना दिसत आहे। आज पाहिलं तर टीम इंडियाचा आपला हिटमॅन रोहित शर्मा याच्या स्टँडचं नामकरण जे आहे त्या नाव जे आहे ते आपल्याला दिल्याचं पाहायला मिळत आहे। सोबतच नुकताच कसोटी क्रिकेटमधनं रोहित शर्मा हा निवृत्त झाला आणि त्यानंतर आपल्याला या स्टँडसाठी रोहित शर्माचं नाव देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर शरद पवार हे एमसीएचे अध्यक्ष होते, आयसीसी बीसीसीआयचे देखील अध्यक्ष होते आणि अशाच मोठे राजकारणी हे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्यांचं देखील नाव जे आहे ते इथं आपल्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनचं जे मुंबईचं ग्राउंड आहे वानखेडे स्टेडियम त्या तिथल्या एका स्टँडला नाव देण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।